रोजगार किंवा नोकरीसाठी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये लोकांना आपला कौशल्य उपयोग करायला वेळ मिळत नाही, अपॉर्च्युनिटी मिळत नाही, तोपर्यंत ते आपला हे सर्व आंदोलन आणि बेरोजगारी अंदर सुरू राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगारची कमी आहे हा सत्य नाही आहे. रोजगार आहे. प्रत्येक मोठी कंपनीमध्ये एक HR कंपनी असते. ललित गांधी बसले, आमचे सर्व मित्रजन बसले, सर्वांच्याकडे मोठी मोठी कंपनी रन करता. तुमचे GTVमध्ये पण कमलेशजी पण एक मोठी HR डिपार्टमेंट असतील. ते त्यांचं काम आहे लोकांना रिक्रूट करायचा. तो रिक्रूटमेंट करण्यासाठी लोकांची गरज रोजगार आहे. पण आपले महाराष्ट्राचे मुलामुलींना किती रोजगार मिळता हा प्रश्न आहे. तर म्हणून आमचा प्रयत्न राहील की लेबरचा सन्मान व्हावा. आपल्याकडे आपण कुठे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला ना, आपल्याकडे कोणी एक दोन माणूस येऊन बसले आणि त्यांच्या कपड्यामध्ये काय सिमेंटचा किंवा चुनाचा डाग आहे, तर पण सांगतो करे कसा हॉटेल आहे, कोणाने अलाउड करता, कोणी इथे आणून बसता. हा आपला भारताचे लेबरच्या प्रति सन्मानाची स्थिती आहे. आपण सर्व दुनियामध्ये जाता. आपण लंडन गेला, न्यूयॉर्क गेला, आपण चांगल्या हॉटेलमध्ये गेला, आपल्या समोर एक दोन माणूस येता, आपली स्वतःची कारमध्ये येता, बसता, चांगला जेवण घेता, टिप पण देता. आपल्या तिथे वाटत नाही की हा कसा आला. हा तिथे लेबरचा सन्मान आहे. तो जोपर्यंत इथे लेबरचा सन्मान होत नाही, कौशल्य विकास होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची हा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आहे. मी उदाहरणार्थ सांगतो. आपल्या एक ड्रायव्हरने आपण कार चालकने आपण 25,000 रुपयाची पगार देतो. ते कधी गाडीमध्ये जेवण घेतो, कधी आपली काही आपण बोलता ते ऐकतो, कधी आपण जायचं असेल ते कुठे आपण ते फोन टाकतो, कधी 10 मिनटानंतर ते येतो. आपण कंटाळतो. ते 25,000 रुपये पण आपला परवडणे. आपण सांगता कसा चेंज करा येणं. त्याने आपण एक कौशल्य दिला, स्किल दिली, अपस्किल केला. आता ते चांगली ड्रेस पहनता, ते गाडीचा दार उघडता, ते प्रॉपर वे में गाडी चालवता. आपला ते 50,000 रुपया पण आपला भारी पडणार नाही. हा कौशल्याचा रोल आहे. तो म्हणून मी हा आपले मार्फत महाराष्ट्राचे सर्व व्यापारी, आपल्या उद्योग संमेलनामध्ये मोठे मोठे व्यापारी बसले आहेत, सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्राने पुढे जायचे असेल तर फक्त सरकारचा काम नाही, फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचा काम नाही.